ठाकरे बंधूंनी चढले आणि ते डाच्या पडाल सुरू केले। त्यावेळी धर्मेंद्र सिंग बजरंग दलाचे त्यांचं भाषण चालू होता। डाचा जसा पाडला तसं त्यांनी प्रसारमाध्यमातून प्रसारित केल्यानंतर सगळीकडे देशभरामध्ये दंगल सुरू झाली। त्याच्यानंतर आम्हाला एकच सूचना देण्यात आली, तुम्ही आलात सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर आणि जाताना फक्त तुमचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही ज्या मार्गाने जो मार्ग मिळेल त्या मार्गाने तुम्ही सुखरूप सोलापूरला पोचा, घरी पोचा म्हटल्यावर आम्ही त्या लगेचच आम्ही रेल्वेत बसून आमच्या जीव वाचवण्यासाठी आम्ही सोलापूरला आलो आणि आम्हाला अभिमान आहे। जन्मस्थळी भव्य मंदिर बांधण्यासाठी जे 500 वर्ष या देशातल्या रामभक्तांनी संघर्ष केला, त्या संघर्षामध्ये जवळजवळ 4 लाख लोकांचं बलिदान दिलं गेलं आणि या हिंदू भक्तांच्या बलिदानामध्ये अनेकांचं त्या ठिकाणी रक्ताचं पाठ वाहिलं। अशा संघर्षमय वातावरणात आणि देशाला स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सव वर्षामध्ये 75 वर्ष झाल्यानंतर आज प्रभू रामाच्या जन्मठिकाणी अयोध्यामध्ये जे भव्य मंदिर होत आहे, त्या भव्य मंदिराच्या त्या ठिकाणी जो कलंकित ढाबा होता, त्या ढाब्याला पाडण्यासाठी या ठिकाणी जे कारसेवक होते उपस्थित, त्या ठिकाणी अयोध्यामध्ये होते। त्या डाचा पाडण्याच्या याच्यामध्ये हे सर्व कारसेवक सहभागी झाले होते आणि रामलल्लाचं त्या ठिकाणी जे छोटंसं मंदिर बनवलं, ते मंदिराचे सहकारी होते आणि त्या ठिकाणी साक्षीदार म्हणून आपले कारसेवक होते। म्हणून या ठिकाणी त्या सर्व कारसेवकांना शुभेच्छा देतो। हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे। दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे। या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील। आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41।